एअर इंडियाच्या विमानामधील जेवणामध्ये चक्क ब्लेड आढळले। प्रवाशाकडनं सोशल मीडियावरती याचे फोटो शेअर करण्यात आलेले आहेत। बंगळुरूहून सॅन फ्रान्सिस्कोकडे जाणाऱ्या विमानामधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। हे फोटो सध्या सोशल मीडियावरती वेगाने व्हायरल होत आहेत। बंगळुरूकडनं सॅन फ्रान्सिस्को इथं जाणाऱ्या विमानामध्ये घडलेला हा प्रकार आहे। एअर इंडियाच्या विमानामधला हा प्रकार आहे। जेवणामध्ये एका प्रवाशाला ब्लेड आढळलं आणि त्यानंतर त्यांनी हा सगळा प्रकार त्याचे फोटो काढून सोशल मीडियावरती या प्रकाराबद्दल तो लिहिता झाला आणि त्यानंतर सोशल मीडियातनं या सगळ्या प्रकाराबाबत आता संताप व्यक्त केला जातो। तर एअर इंडियाच्या विमानामध्ये नेमकं काय घडलं आपण समजून घेऊ। एअर इंडियाच्या विमानामध्ये दिल्या गेलेल्या जेवणामध्ये चक्क ब्लेड आढळल्याचा दावा सध्या एका प्रवाशाकडनं करण्यात आलेला आहे। बंगळुरूहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या AI-175 या विमानामध्ये हा प्रकार घडल्याची माहिती सध्या समोर येते। मॅथ्यूस पॉल नावाच्या व्यक्तीनं जेवणामध्ये ब्लेड असलेले फोटो हे सोशल मीडियावरती शेअर केलेले आहेत। एअर इंडियानं मोफत बिझनेस क्लासची ट्रिप ऑफर केल्याचा दावा सुद्धा या व्यक्तीकडनं करण्यात आलेला आहे। जेवणात सापडलेला तुकडा हा केटरिंगच्या किचन मधला आहे। एअर इंडियाकडनं या सगळ्या प्रकारावरती स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आणि याचविषयी आपण अधिक बोलूया। श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी सोबत आहे। श्रेयस, अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे की एअर इंडियामध्ये जे जेवण दिलं जातं त्यामध्ये ब्लेड आढळल्याचा दावा करण्यात आला आहे। अगदीच धक्कादायक प्रकार आहे गुरु, आणि आपण म्हणू शकतो की एका इंटरनॅशनल फ्लाईट मध्ये अशी जर गोष्ट घडत असेल तर मग त्या कारभारावर एक खूप मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतोय। हे जी ब्लेड आहे ती ब्लेड कॅटरिंग सर्व्हिस कडून आलेली आहे असं सांगण्यात आता एअर इंडिया ऑफिशियल्स कडून येत आहे। ज्या व्यक्तींनी खऱ्या अर्थानं सोशल मीडियावर फोटो टाकले त्यांनी फोटो टाकताना सुद्धा बिफोर आफ्टर म्हणजे बिफोर जेव्हा जेवण आलं आणि आफ्टर जेव्हा जेवण प्लेट सापडल्यानंतरचा ही फोटो तिकडे पोस्ट केलाय। त्याबद्दल खऱ्या अर्थानं त्या माणसाकडे ते जेवण आलं, जर समजा हीच प्लेट एका लहान मुलाकडे आली असती तर एक अनर्थ झाला असता, बरोबर, असं सुद्धा त्याच्यावर लिहिण्यात आलंय। एअर इंडियाने आता त्यांना फ्री तिकीट अवेलेबल करू, असं एक कॉम्पेन्सेशन आपण देऊ असं त्यांना सांगण्यात आलंय। मात्र एका कॅटरिंग सर्व्हिस, इंटरनॅशनल प्लेनच्या कॅटरिंग सर्व्हिस कडून अशी गोष्ट होणं आणि तेही एअर इंडियाकडून होणं ही खरं तर खूप धोक्याची गोष्ट आहे गुरु। आता एअर इंडिया ह्याची काय दखल घेत आहे आणि बरोबर, एअर इंडियाकडनं झालेली ही मोठी चूक आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं हा दावा केला जातोय त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कशा पद्धतीने यावरती प्रतिक्रिया उमटतात, कशी कारवाई होते हे सुद्धा बघावं लागेल। धन्यवाद श्रेयस या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।